देवी और सज्जनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि मौसम बिगड़ने वाला आहे. आम्ही निघालोय एका ॲडव्हेंचर ट्रिपला जी की असणार आहे 1500 किलोमीटरची. काल रात्री असंच डिस्कशन करताना 11:30 वाजले होते आणि खाली सोसायटीमध्ये जेव्हा राऊंड मारत होतो तेव्हा मी याच्याकडे विषय काढला की मी एका ठिकाणी चाललोय, माझं थोडं पर्सनल काम आहे. तेवढ्यात तो बोलला लकीली की मला पण तिथंच जायचंय आणि तिथं माझं एक पेंडिंग काम आहे ते करायचंय, तर तू चाललाय तर मी तुला जॉईन करतो. तर अशा प्रकारात आमचं दोघांचं जाणं ठरलं. म्हटलं चल सकाळी निघू, पण सगळं आम्ही थोडंसं डिस्टन्स मेजर केलं आणि जो प्रवास होता तो 14 तासाचा होता. त्याच्यामुळे म्हटलं की थोडंसं थांबून जा, आपण थोडं दुपारी निघू. म्हणजे कारण काय आहे, दिवसा खूप ऊन लागेल, कारण जिथं आम्ही चाललोय तिथं टेम्परेचर खूप हाय असतं. नॉर्मली आता पुण्यामध्ये 35 तर तिकडे 41-42 असणार आहे, म्हणून म्हटलं की थोडं दुपारी निघू. आणि अशा प्रकारात आम्ही आमच्या ट्रिपची सुरुवात केलेली आहे. बट तरी तुम्हाला फ्रेममध्ये 2 लोक दिसत असतील तरी थोडा गैरसमज करू नका, कारण बाय 1 गेट 1ची स्कीम नेहमी माझ्यासोबत असते. तर ती स्कीम पाठीमागे जी लपलेली आहे ती आता फायनली रिव्हील झाली आहे. तर अशा प्रकारे आम्ही ट्रिपलिंग करायला निघालो आहोत एका ॲडव्हेंचर ट्रिपला. आणि कुठं चाललोय, काय काम आहे ते मी तुम्हाला पुढच्या फ्रेममध्ये सांगेल. तोपर्यंत तुम्ही एका सुंदर जर्नीचा एका 30 सेकंदामध्ये आनंद घ्या आणि भेटूया आपण तुम्हाला नेक्स्ट फ्रेममध्ये. या साईड नाही का, पुढून पण आहे ना, आहे ना पार्किंग. अशा प्रकारे आम्ही घरापासून निघून 63 किलोमीटर आल्यानंतर एक टी ब्रेकसाठी आता फूड कोर्टला थांबतो आहोत. आणि त्याच्यानंतर एक ब्रेक झाल्यानंतर आमच्या पुढच्या प्रवासाला सुरुवात होईल. म्हणजे अजून 63 किलोमीटर गेले, म्हणजे अजून 600 किलोमीटर आहे, जे की आता वाजलेलं आहे 4:29 आणि कदाचित त्या 600 किलोमीटर कव्हर करायला सकाळचे 4:29 पण होऊ शकतात. तसा हा आमचा पहिला स्टॉप आहे आणि त्याच्यानंतर अजून बरेचसे होणार आहे. कमीत कमी 7, 8, 10 होतील ना. 600 किलोमीटर आहे. प्रत्येक 60 किलोमीटर नंतर एक स्टॉप घ्यायचा. फ्युलचेच 2-3 स्टॉप होणार आहेत. भाई इसको भेजो रिटर्न. शिवशाही लगी है पुणे के लिए. तू सरळ निघ. सुरुवातीला ना आम्ही तिकडे वाघबकरी चहा दिसतोय तिकडे गेलो आणि जसं काय आधी म्हटलं वाटलं हा ऑर्डर द्यायला गेला तिने. त्या काउंटरला ऑर्डर देत होता आणि तेवढ्यामध्ये मी वरती रेट बघितला. म्हटलं भैयाजी 65 रुपये चहा, 65 3 गुणेला म्हणजे 190 रुपये, 195 रुपये चहाचे होतील. मग त्याला म्हटलं अचानक तो स्कॅन करणार, तेवढ्यात त्याला म्हटलं थांब आधी काहीतरी खाऊन येऊ, कारण बघा किती कमवत असलं ना तरी इतका माज नाही आम्हाला की 65 रुपयाचा चहा पिणार. मग आम्ही शोधलं, मग तिकडे एक श्रीदत्त स्नॅक्स दिसला. म्हटलं लांबूनच दिसला वडापाव 20 रुपये. म्हटलं वडापाव 20 रुपये तर चहा 15-20 रुपये असणार, तर 20 रुपये चहा. त्याच्यात क्वांटिटी खूप आहे, त्याच्यामुळे आता त्याला 2/3 ऑलरेडी झालेला आहे का प्रोग्राम. इसमें के भी ले लो थोडी. मला थोडीच हवी आहे, तुम्ही घ्या तेवढी. मेरे को ड्राइविंग करनी है भाई, मेरे को जितना कम एसिडिटी आई भाई, इतना नींद नहीं आएगी मेरे को. अभी इसमें से भी निकाल. घे आहे ना. याला आज या ट्रिपला फक्त शुगर घेतो ना. मी शुगर नाही घेतो. मग ट्रिपला घ्यायची ना, ट्रिपला सगळं अलाउड आहे. चला जस्ट फर्स्ट ब्रेक आता आमचा कंप्लीट झालेला आहे. मस्तपैकी चहा पिऊन आता निघतोय. थोडासा सोममॅटक आला होता 65 रुपीज चहा. याच्यासाठी परत बोलतोय, कारण कसं आहे माहिती आहे का, आपण लहानपणापासून ज्या बॅकग्राऊंडमध्ये वाढलोय ना त्याच्यासाठी एखाद्या गोष्टीसाठी एवढे पैसे देणं वर्थ नाही वाटत.
आणि देऊन देऊन कोणाला द्यायचे, वाघ बकरीलाच द्यायचे, त्याच्यामुळे ते तर बिलकुल वर्थ नाही वाटत. म्हणून आम्ही श्री दत्तवाल्याकडे गेलो आणि तिथून आम्ही चहा घेतली. वडापाव खाण्याची इच्छा होती, बट कसं झालं असतं माहिती का, मध्ये ऍसिडिटी झालं असतं मला तरी, कारण मला ड्राईव्ह करायची. आणि असंही काय आहे, ड्रायव्हर फक्त काय खातो नाही काहीतरी बोलत तुम्ही, फरसाण 2 टाइमचं जेवण मध्ये फरसाण आणि 2 ऑमलेट देखते. आता ऍक्च्युली बोलू दे, सब बताने का रहता ब्लॉग में. आता असा टॉपिक चालू होता की अर्जुला मी विचारलं, म्हटलं का त्या चपात्या घेतल्या होत्या त्या काय केल्या. ती बोलते नाही मला कुत्र्याला टाकायच्या होत्या. म्हटलं एक काम करा, आता आपण जिथं चाललोय ना तिथं कुत्र्यांचं एक स्पेशल दुकान आहे, आपण तिथे जाऊन कुत्र्यांना टाकू. तेवढ्या वेळात दिना माझ्याकडे बघतो, मी त्याच्याकडे बघतो आणि आमचा सेम थॉट झाला की रात्री फक्त आम्हाला जेवायला नको घालू म्हणजे झालं. अरे तुम्ही स्वतःवर ऑप्शन दिलंय तर ते ऑप्शन चांगलं वाटलं मला त्या ऑप्शन पेक्षा, त्याच्यामुळे मी ओपन आहे या ऑप्शन साठी. इसको गाड़ी से यही उतारना है या आगे जाके वो ब्रिज पे से फेंकना है, क्या करना है. मुंबई में उतारेंगे उसको. आता वडापाव आणायला गेलाय. एवढी प्रचंड भूक लागली ती ट्रॅफिक मध्ये, म्हणजे किरणची चालून पण आमची बडबड करून आणि चिवडा जो सोबत आणला होता तो ऑलमोस्ट आम्ही संपवलेला आहे. आणि आता दिनू घेऊन आलाय मस्त वडापाव, समोसे वडापाव. अरे जबरदस्त, निकालो भाई निकालो. चाय रहेगी ना भाई, चाय हायवे पे कुठेतरी चांगलं चहा हायवेला पिऊ जाऊ दे. खतरनाक वाली भूक लागली. काय त्याच्यात वडापाव. अरे रॉको ना पिऊ. वडापाव तयार करून अजून 1 मिनिट पण नसं झालं, पण इतकी भूक लागली की डायरेक्ट संपत आले. समोसा संपवायचा आहे. गुगल मॅपने एवढा खतरनाक वाला आमचा कापलेला आहे आज ना, म्हणजे तुम्हाला सांगू शकत नाही. आम्ही ठाण्यावरून आम्हाला राईट सजेस्ट केला. आम्हाला वाटलं जस्ट ठाणे बायपास करतोय आणि तिथून जो मेन रस्ता आहे जे या रूटला येत असतील गुजरात जाण्यासाठी, तर तो फाउंटन हॉटेल आणि तिथून मग मुंबई आणि अहमदाबाद हायवेला जॉईन होतो. बट गुगल मॅपने आम्हाला शॉर्टकट सजेस्ट केला आणि आम्ही तो घेतला. म्हटलं चला आता गुगल मॅप सजेस्ट करते तर घ्या. आणि त्याने आम्हाला घेऊन गेला भिवंडी कल्याण रस्ता, आणि तो इतका खतरनाक रस्ता होता, म्हणजे पूर्ण MIDC एवढे मोठे ट्रक. आणि त्याच्यामध्ये अजून दुसरी गोष्ट बोलायला झाली ना, तो इतका घाण रस्ता, म्हणजे मी मुंबईच्या आजूबाजूला असू शकते आम्ही इमॅजिनच नव्हतं करत. आम्हाला कमीत कमी फक्त 18 किलोमीटर क्रॉस करायला 1.25 तासपेक्षा जास्त लागला 18 किलोमीटरला. म्हणजे विचार करा. आतापर्यंत घरापासून वाजले आहे 8:50 आणि आम्ही 3:20ला घराच्या इथून निघालो होतो आणि फक्त आम्ही एवढं किलोमीटर कव्हर केलेलं आहे, फक्त 172. म्हणजे विचार करा 172 किलोमीटर कव्हर करायला आम्हाला 5.5 तास गेले. त्यातलं पण 140 किलोमीटर आम्ही एक्सप्रेस वेचं कव्हर केलंय, म्हणजे 30 किलोमीटर आम्हाला कव्हर करायला 3 तास लागले. तुम्ही विचारही नाही करू शकत, कारण 1-1.5 तास ठाण्यामध्ये वेस्ट झाला. आणि आता इथून दाखवते 480 किलोमीटर आम्हाला जिथं जायचंय, म्हणजे अजून 10-12 तास तर एक्सपेक्टेड आहे की लागतील मिनिमम. बट ट्राय करेल, थोडंफार खेचण्याचा प्रयत्न करेल. बट तरी किती केलं तरी मिनिमम 8 तास तरी लागणारच आहे. 10 तास गुगल मॅप दाखवते, जेवण वगैरे होणार, रिलॅक्समध्ये जाणार. म्हणजे आता वाजले 9 वाजले ऑलमोस्ट, आणि 8 तास जरी पकडले तर सकाळचे 4 वाजणार आहेत आम्हाला. त्याच्यामुळे आता आजची रात्र वैऱ्याची आहे असं समजून गाडी चालवण्याची आहे. सुरत फक्त 80 किलोमीटर राहिलाय, बट टाइम झाला होता 11:15 वाजले होते. म्हणून आम्ही आता डिसाईड केलं की आता आपण जेवायला थांबू. आणि जेवायला थांबू हे अर्ध्या तासापूर्वी डिसाईड केलं होतं. आणि तिथून थोडं एक हॉटेल शोधत फायनली आम्ही एका काठियावाड हॉटेलला थांबलोय. आणि इथलं जे पण स्पेशालिटी आहे त्यांची तीच ऑर्डर केली, कारण सुचत नव्हतं भाजी वगैरे काय करायची. आणि अजून प्रवास खूप बाकी, अजून 8 तासाचा प्रवास बाकी. अजून आम्ही जे लास्ट जो चहाचा ब्रेक घेतला होता तिथून 1.5 तास झाला आहे आम्हाला इथपर्यंत येऊन. आणि काय काय ऑर्डर दिली आपण? काठीवाडी मिक्स, त्याच्यानंतर दाल तडका राईस आणि सिब्बा रोटी. सिब्बा रोटी काय आहे? राजस्थानी रोटी. थोडं मोठ्याने बोल. राजस्थानी रोटी. अच्छा, जी की सिब्बा रोटी आहे. बोलतो एका रोटीमध्ये 3 लोकांचं होऊन जाणार. 100 रुपयाला एक रोटी आहे भाई. आज हमको सब मिल रहे, चाय 65 रुपये की, 100 रुपये की एक रोटी. बट म्हटलं आलो आहे याची इच्छा झाली की ट्राय करू. तर हीच खासियत असते ट्रिपची
की नवीन गोष्टी ट्राय करत राहायच्या. आता हॉटेलचं पण कसं आहे, या चांगल्या चांगल्या हॉटेल होत्या, पुढे थांबू चाललं. ही पाहिजे तशी नाही आहे. बट कधी कधी काय होते ना, अनएक्सपेक्टेड गोष्टीच खूप चांगल्या निघतात ट्रिपमध्ये. ज्या तुम्ही प्लॅन करून निघणार ना त्याने मी फ्लॉप होणार आहे. आधीच तू नको सांगू चांगल्या निघणार आहे, पहिले टेस्ट भैया जी थोड़ा भावना में बह गए, वो भैया जी ब्लॉगिंग में बह गए, भावना बाद में आएगी. इकडे आपला दाल तडका आलाय आणि इकडे काठियावाडी मिक्स व्हेज आणि इकडे आहे ती सिब्बा रोटी. आता बघू तिचं काय वैशिष्ट्य आहे. दिसायला तर नॉर्मल रोटी आहे, पण तो बोला 3 लोक मला नाही मला काय वाटलं माहिती का, तो नॉर्मली तो मोठा मांडा वगैरे कसा आहे तो एकदम त्या टाईपमध्ये वाटतो. बोलला ना 3 लोकांचं होईल, म्हणून मी थोडा कन्फ्यूज झालो. आणि इकडे या साध्या रोटी पण सांगितलेल्या लागतील. तुम्ही घ्या, तुम्ही सुरुवात करा, मी साधी रोटी खातो. मी काय बोलता ना, ड्रायव्हर आहे भाई मैं. मालक लोक खा लो, मैं ड्रायव्हर आहे, मैं रोटी खाएगा. रात्रीचे 3 वाजले. आता घरातून निघून ऑलमोस्ट 12 तास झाले आहे आणि अजून आम्हाला 225 किलोमीटर राहिलं आहे. जिथं आम्ही चाललो आहे बऱ्याचशा लोकांनी गेस केलं असेल, कारण आमचा जो रूट होता पुणे ठाणे, त्याच्यानंतर व्हाया डहाणू, सुरत क्रॉस केलेला आहे, भरूच क्रॉस केलेला आहे आणि आता वडोदरा. आणि अजून इथून म्हणजे अजून वडोदरा यायचं आहे आणि टोटल 225 किलोमीटर राहिलं आहे. अर्जुत झोपली मागच्या सीटवरती. आम्ही आता CNG फिल केला आणि आता इथून नॉनस्टॉप अजून 225 किलोमीटरला 4.5 तास दाखवते. आता खेचू, जेवढी खेचता येईल तेवढी खेचू, नाहीतर मग कुठेतरी एक हलकासा ब्रेक घ्यायला लागेल. आता मस्तपैकी हायवेला एखादं कॉफीचं शॉप बघ किंवा मॅकडी वगैरे ओपन असेल तर तिथं कॉफी घेऊ, कारण अजून 4.5 तास कवर करणं म्हणजे जोक नाही आहे. घरातून निघून ऑलमोस्ट आता 12 तास कंप्लीट झाले आणि आमचं बाय वन गेट वनवालं कार्टून आउट झालेलं आहे. आवाज येतोय कारण आता मी थांबलो होतो म्हणून. बट कधीच गेलेलं आहे तिकडे ढगामध्ये. एक झोप झालेली आहे तिची. ऐक ना, गाडी काढून पुढे मी वॉक करतो थोडा. चला थोडंसं म्हटलं 5-10 मिनटं वॉक करू, कारण पाय अक्षरशः आखडले. पूर्ण म्हणजे 15 तास झाले मी ड्रायव्हिंग सीटला असल्यामुळे पूर्ण जाम झालं आहे आता. आणि जी एक्साइटमेंट असते ना एखाद्या ठिकाणी जाण्याची, ती ह्या गोष्टीमुळे ना थोडीफार कमी होते. बट आता गेल्यानंतर जर आराम झाला ना तर मग परत काही वाटणार नाही. बट आता तरी कसं असतं की थकलो आहे, त्याच्यामुळे असं वाटतं ना की उगाच खूप एवढा प्रवास केला आपण. ट्रेनने पण येऊ शकलो असतो, बट ट्रेनचे रिझर्वेशन नव्हतं. क्या हुआ? नाही म्हणजे माझ्याकडे असं बघत होतं की जे असं जेणेकरून काय झालं असं, त्याच्यामुळे मी बोललो की क्या हुआ. हे फ्लो ही बिघाड दिया भैया जी. बोल काय हा होता ना आधी CNG. आता कसं आहे ते एक्सप्रेस वेला लागणार ना इथलं. आता वडोदरा अहमदाबाद एक्सप्रेस वे आहे, तर त्याला परत म्हटलं भरून घेऊ. दरवाजा उघडा म्हणून असतोय का? ओके बोला, काय वाटतंय, कशी एक्साइटमेंट ट्रिपला निघाल्यानंतरची आताची? हे बघ, हिला बोललो होतो चहा घे चहा घे, किती वेळेस बोललो, नाही ऐकलं. आता काय बोलते, असं वाटतंय चहा घ्यायला पाहिजे. पण मग आता अशा ठिकाणी रेग्युलर नाश्ता भेटेल, कारण मला नाश्ता पाहिजे. मेरे को लगी है भूख, अभी निकलते. अरे हाँ, तू गाड़ी तो तू आणणार होता ना. चलो निकलते अभी. और 110 भैया जी, नहीं भैया जी, वो पता नहीं किस रूप में आकर नारायण मिल जाएंगे. त्याच्यामुळे मी गाडी कोणाला देत नसतो. गाडी तेरा भाई चलाएगा, समझा.
देवी और सज्जनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि सफर थोड़ा सुहाना होने वाला है. अरे सफर गडबड झाली, मौसम सुहाना होने वाला है. मौसम बिगड़ने वाला है. देवी और सज्जनों, कुर्सी की कुर्सी की हे असं असते. मराठी ब्लॉगरचा हा प्रॉब्लेम असतो हिंदीमध्ये. एकदा रिटेक आता 1 2 3. देवी और सज्जनों, कुर्सी की पेटी बांध लीजिए क्योंकि मौसम बिगड़ने वाला है. हम निकले हैं एक रोड ट्रिप पे. वैसे तो देखा जाए काम मेरा था तो मैंने इसलिए आता आपण मराठीवर येऊ शकतो मी. सॉरी माय बॅड. काम माझं होतं. एका ठिकाणी मला जायचं होतं तर असंच भाई ये बुलेट गन चल रही ढाय 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 हायवे पे. सॉरी खूप ब्रेक झाला यार. असली लॉंग इंट्रो फ्रेम. नंतरच घ्यायचं का आपण. अरे ती पोलिसांची गाडी जाते, मग त्याच्याकडे लक्ष म्हटलं हे